एकदा साथीच्या विद्यार्थ्याला कामाला येईन. हा कागद नको जाळायला. हां मोठी ताटली का नाही आणली. थोडं असं जाळावे तू. हां आता पेटून बघ. तर आलोय आता आम्ही कामावर. लय म्हणजे लईच वेळ झालाय आज. आता लवकरात लवकर नाश्ता करतो, पटापट कामावर जातो. नाही तर लय आज आरडाओरड होईल. एवढं लेट कसं काय थोडं बोलणं बसेल तशी. काय नाही सर चांगलं आहे, काय नाही म्हणते लेट आली तरी. मी आलो होतो इकडे जरा बघतोय कोणीतरी इथं पुस्तकच टाकून दिले आहे का नाही. काय पोरं करते काय नाही. आणि चांगले नवीन पुस्तक आहे. केवढंच आहे 639. हे कितीच आहे 654. आणि हे 394. म्हणजे 1,500 रुपयाचे पुस्तक आहे. वया असतील भरलेले. पण असं टाकाय नाही पाहिजे. कोणतरी दुसऱ्याला कामाला येईल ना तिथे देतो कोणाला तरी. कितीची काय माहिती. पण हे आता 5वीची, हे 7वीचं आहे. आणि हे पण 7वीचं आहे. एकदा 7वीच्या विद्यार्थ्याला कामाला येईन. पाऊस कुठलाय. पूजे पिठमळी ती तोपर्यंत ना मला म्हणली चूल पेटवा तुम्ही. माचीस घेतो. हाय माचीसमध्ये काढ आहे. काय आले गॅससाठी लय प्रयत्न केलेत. शेवटी सक्सेसफुल झाले प्रयत्न. आता गॅस येईन एवढ्या 2-3 दिवसात. फोन येईन गॅसवाल्यांचा की बाबा आता गॅस नाही आले. चप्पल घालून जातो. तरी प्लॅस्टिकचा कागद लागन चूल पेटवायला. कागद सापडू. इथं आहे का एखादा प्लॅस्टिकचा कागद काय माहिती. हाय बो एक खाली प्लॅस्टिकचा कागद ठेवतो. आणि ना ही लाकडं ठेवतो. हो त्याच्या नेमकं शिवाजी महाराजांचा त्यांचा फोटो आहे. नको जाळायला. हा कागद नको जाळायला. दुसरा सापडून आणू परत. झोप पण आली. इथं जाळलेला कागद आहे बरं का पहिले थोडे थोडे. नाही इथं आहे कागद नेतो. म्हणजे काय होईल पेटवायला जरा पटापट पेटेल. कागद टाकले ह्याच्यात देतो पेटून आहे का नाही. ते लाकडं ठेवतो त्याच्यात. चुलीला आता खालून प्लॅस्टिकचा कागद लावलाय. दिला पेटून. ही एक लाकूड ठेवतो. इथे एक छोटे हे पण टाकतो. नाही ते तो कोळसा होता पण जाऊ दे. आता पेटून हळूहळू. पूजेने ना भाजी टाकली बरं का याच्यात शिजायला बट्ट्याची. हां पण जाळीने एका साईडने चाललाय. थांबा होईन बरोबर बरोबर. कडेल नाही आली तुम्ही. हळूहळू आहे ना पेट घेईन ती. थोडं असं जाळावे तू. हां आता पेटून बघ. तर लय भारी जाळावे. बस लय नको टाकू पाणी. आता सध्या आहे ना चुलीवर आहे ना लय त्रास होतोय बरं का स्वयंपाक करायला. गॅस येईन थोड्याच वेळात दिवसात. कडे आली तो. मला वाटतं थोडं ना जाळ फुकी तुम्ही मग हा जाळ वाढेल. आता बघा किती भारी जाळ चाललंय. तर कढईच्या वर जाळ चाललंय. आणि पूजा घरात जाऊन बसली. मला म्हणती तर तुम्ही बाहेर लक्ष ठेवा. मी ना जरा आराम करते मग चपाती करायला सांगा मला. बघा आहे का. तर काय आले चूल पेटवली नेमकं वारं सुटले. पण वाऱ्यामुळे उलट अजून ऑटोमॅटिक जाळ वाढायला लागलाय. जसं वारं वाढ आहे का एका मिनटात कालवून लवकळी फुटली. चपाती झाले करून कालवून पण झाले करून. तर तिने माझ्या हातात दिले पापड. म्हणले पापड भाजा. 3 पापड संगच टाकलेत. बघू आता पापड पूर्ण भाजत आहे कच्चे राहते. उलटे व्हा. तुम्ही पण उलटे व्हा. तुम्ही पण उलटे व्हा. पापड भाजलेत. परत एकदा उलटे व्हा. तुम्ही पण थोडं उलटे व्हा. तुम्ही परत एकदा उलटे व्हा. तुम्ही इकडं व्हा. आम्ही बसलोय जेवायला आता. मोठी ताटली का नाही आणली.
ते ज्याने त्याने त्याचं वाढायचं चाललंय सध्या. चपाती कुठे याच्या टीव्ही थांब ना 1 मिनिट. चपाती काय होते चुली बघा आहे का थोड्या जळाले. चुलीचा अंदाज नाही गॅसचा अंदाज आहे. मी नाही भाजल्या. भाजले मीच पण तुला अंदाज नाही. थांबा फुल लोणचं पाहिजे का मला द्यायला? लोणचं दे ना मला थोडं. बस पापड घे. मला नाही पाहिजे. खा खा. नको. तर आम्ही बसलो जेवायला. पूजेताई पण मांडी घालून बसले जेवायला. ते जेवायला या बटाट्याच कालवणी, चपाती, लोणचं, पापड आणि पाणी. माय झाले जेवून आता हीच राहिले जेवायचं. ते सावकाश सावकाश का ती मला नाही पटत. त्याच्यावर मी माय घेतो जेवण आहे का नाही ग. हा पटापट खा परत मला लागली झोप. दिवसभर काम केलं का हात पायला दुखत आहे. त्याच्यामुळं आता लवकर झोपायचं. परत मला आहे ना सकाळचं लवकर उठायला लागा ते व्हिडिओ एडिटिंग करायला. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कोणाला तरी शेअर करा. चालते. धन्यवाद.